सोलापूर महापालिकेमध्ये कटशहाचं राजकारण सत्तेवरती आल्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे. कोणतीही करवाढ ही करणार नसल्याचं आश्वासन भाजपने महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिले. मात्र करवाढीचा प्रस्ताव पालिकेच्या कामकाज असल्याचं लक्षात येताच दोन्ही देशमुखांनी इंद्रभवन गाठलं आणि करवाढीला विरोध दर्शवण्यासाठी दोन्ही देशमुख हे पालिकेमध्ये येणार असल्याची कुणकुण लागताच महापौर विनायक कोंडाल आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी कोणतीही करवाढ करणार नसल्याचं जाहीर केलं. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारकडून योजना राबवली जात आहे. त्या योजनेसाठी महापालिका हिश्श्याचा 350 कोटींचा निधी उभारण्यासाठी शहरामध्ये मिळकतींचा करवाढीचा प्रस्ताव 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी प्रशासनाकडून सभागृहात आणला होता. मात्र दोन्ही देशमुखांमुळे तो हाणून पडला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे विषय हे महापौरांच्या परवानगीनेच अजेंड्यावरती घेतले जातात. त्याची सखोल माहिती घेतली जाते. मोठा प्रकल्प असल्यावर शहरामधील आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून विषय प्रस्तावित केले जातो आणि पाणी योजनेच्या 1400 कोटींच्या विषयाबाबत आयुक्तांनी शहरामधील आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्याशी संवाद साधला नव्हता. महापालिकेमधील पदाधिकाऱ्यांनीही पक्षांमधील नेत्यांसोबत चर्चा केली नाही आणि प्रशासनानं प्रस्ताव दिला आणि पदाधिकाऱ्यांनी त्यामधील करवाढ न पाहता तो विषय सभा पटलावरती आणला आणि दोन्ही आमदारांनी त्याचं नोटिफिकेशन आज मिळाले. त्यात करवाढीचा उल्लेख असल्यानं दोन्ही देशमुखांनी पालिकेमध्ये येऊन आयुक्तांची भेट घेण्याचं निश्चित केले. दोन्ही देशमुख शुक्रवारी दुपारी 4 वाजता करवाढीच्या प्रस्तावाबाबत आयुक्तांची भेट घेणार असल्याची कुणकुण लागताच महापौर विनायक कोंडाल यांनी दुपारी 3लाच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. आयुक्तांनी तातडीने विषय पाठवल्यानं अजेंड्यावरती घेतला. कोणताही करवाढ होणार नाही. करवाढीचा प्रस्ताव घ्यायचा की नाही याची पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. शहरामध्ये 3ही आमदारांची चर्चा करण्यात येईल असं महापौर कोंडाल यांनी स्पष्ट केले.